नमस्कार मित्रांनो. आज आपण इच्छा याविषयी बोलूया. आपण कधी ना कधी सगळेच जण इच्छा करत असतो. कोणती ना कोणती इच्छा. कधी ना कधी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की पूर्ण दिवस 24 तास 365 दिवस आपण इच्छा करत असतो. लक्षात आलं का? आणि आपल्याला नेहमी वाटतं की यार माझी इच्छा पूर्ण का होत नाही एखादी इच्छा. पण आपण कधी लक्ष दिलंय का की आपण इच्छा करताना ना असंख्य इच्छा करतो. आपण खूप साऱ्या इच्छा करत असतो. एखाद्या इच्छेवर ठाम नसतो. खूप साऱ्या म्हणजे 24 तासामध्ये प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला आपली वेगवेगळी इच्छा असते. आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात. ठीक आहे. पण एक लक्षात घ्या, मनुष्य हा फ्री विल असल्या कारणाने लक्षात घ्या, मनुष्य हा फ्री विल असल्या कारणाने त्याची प्रत्येक इच्छा ही फलित होणारी आहे आणि फलित होणारच. ठीक आहे. कारण आपण देवाचाच अंश असतो. देवाच्याच ऊर्जेमधून आपला निर्माण झालेलं आहे आपलं. त्यामुळे आपली इच्छा फलित होणार. देवाने सृष्टी पण त्याच्या इच्छेने बनवली आहे. लक्षात आलं का? त्याला इच्छा झाली आणि नंतर देवाने सृष्टी बनवली. तर आपली ही इच्छा पूर्ण होते. फक्त आपली ऊर्जा त्या लेव्हलवर नाही आहे. लक्षात आलं का? आता ऊर्जा लेव्हलवर आपण नंतर बोलूया. आपण आता ह्यावेळेला इच्छेविषयी बोलूया. तर एक लक्षात घ्या, अ, आपली मनुष्याची इच्छा ही पूर्ण होतेच होते. प्रत्येक इच्छा पूर्ण होते. फक्त काही इच्छा ह्या जन्मात पूर्ण होतात, तर काही पुढच्या जन्मात पूर्ण होणार. या असंख्य ब्रह्मांडामध्ये जोपर्यंत आपला जन्म होत राहील, तोपर्यंत आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी एक ना एक जन्म होतच राहणार आहे आपला. लक्षात आलं का? त्यामुळे मायूस होऊ नका, की तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. आपण लहानपणापासून जेव्हापासून आपल्याला समजतंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपण जागरूक केव्हापासून आहोत, तेव्हापासून तुम्ही जर नीट आठवलं, तर तुम्हाला लक्षात येईल कधी ना कधी तुम्ही कोणती ना कोणती इच्छा केली आहे, ती कधी ना कधी पूर्ण झाली आहे. सगळ्या नाही झाल्यात, ठीक आहे, सगळ्या नाही झाल्यात, पण बऱ्यापैकी इच्छा कधी ना कधी पूर्ण झाली आहेत आणि बऱ्याच म्हणजे 95% इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत. तर ह्याबद्दल मी सांगतो, की त्या तुमच्या कधी ना कधी पूर्ण होणार आहेत. या जन्मात जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही आहे, तोपर्यंत त्याच्या अगोदर भरपूर इच्छा पूर्ण होणार आहेत. ज्या तुम्ही आत्तापर्यंत, ह्या मागच्या क्षणापर्यंत विचार केलेला आहे, त्या इच्छा याच जन्मात 95% पूर्ण होणारच आहेत. लक्षात आलं का? आणि उरलेल्या पुढच्या जन्मामध्ये पूर्ण होतील. पण तुमच्या सगळ्या इच्छा लागलीच का पूर्ण होत नाहीत? कारण नेमकं काय होतं आणि कोणत्या इच्छा तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत? आता कोणत्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत हे तुम्ही आठवून बघितलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल, की एखादा बालपणीचा प्रसंग आठवा किंवा जर आज तुम्ही ऑफिसला, जॉबला असाल, तर तुम्ही कॉलेजचा, शाळेतला प्रसंग आठवा, की कोणती अशी इच्छा केली मित्रांबरोबर बोलताना किंवा आई-वडिलांबरोबर बोलताना आणि ती नंतर काही कालावधीनंतर पूर्ण झाली. काही महिन्यानंतर, काही आठवड्यानंतर किंवा काही वर्षानंतर. तेव्हा काय होतं ना, की एखादी इच्छा जेव्हा आपण बोलतो ना, आपण ऐकलं असेल, की आपले जुनी लोकं, वाडवडील नेहमी सांगायचे किंवा जुनी लोकं, की आपण बोलताना अमुक-अमुक वेळेला आपली सरस्वती आपल्या जिभेवर असते. तर मुळात ते वाक्य तसं नाही आहे, थोडं वेगळं आहे. त्याविषयी आपण एका दुसऱ्या व्हिडिओनंतर मध्ये बोलूया. पण काय असतं ना, की आपली चेतना, चेतना म्हणजे काय, आपला अवेअरनेस आहे ना, 100% बोलताना त्या इच्छेवर असतो ना, लक्षात घ्या. आपला अवेअरनेस, आपली जागरूकता, आपली चेतना किंवा आपली शक्ती त्यावेळेला बोलताना आपल्या त्या इच्छेवर पाहिजे, त्या वाक्यावर पाहिजे आणि ती इच्छा तुमची नेमकी पूर्ण होणार आहे. लक्षात आलं का? आणि त्याच इच्छा तुमच्या इथून मागे पूर्ण झालेल्या आहेत, ज्या तुम्हाला आता आठवत असतील, की बाबा माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे ह्याच्या मागे. मी सहज कोणासमोर तरी बोलून गेलो आहे आणि काही महिन्यातच ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. तर ती नेमकी का झाली माहिती आहे का? तुम्ही त्यावेळी तुमच्या त्या वाक्यामध्ये एकदम बुडाला होता बोलताना, डुबला होतास आणि पूर्ण इच्छेने म्हणजे पूर्ण 100% न्यूट्रल होऊन तुम्ही ते वाक्य बोलला होतात. तुम्ही खूप डिस्परेट नव्हता ते वाक्य बोलताना, तुम्ही खूप आक्रमक नव्हता भलेही. पण सिम्प्लिफाय बोलून गेलात आणि ती इच्छा पूर्ण झाली. तर का? कारण ती बोलताना ना, तुम्ही त्या वाक्यामध्ये डुबला होतात आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त त्या तुमच्या इच्छेवर होतं आणि तुमचं मन तुमच्या तोंडामार्फत ते शब्द बाहेर काढत होते, की अमुक, अमुक, अमुक माझी इच्छा आहे किंवा अमुक, अमुक मला असं करायचं आहे. आणि काही कालानंतर ती तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. तुम्ही डिस्परेटली हे बोलला नाही आहेत, लक्षात घ्या. किंवा तुम्ही आक्रमकपणे बोलला नाही. खूप साध्या सिंपल लँग्वेजमध्ये बोललात. तरी पण तुमची इच्छा ती पूर्ण झालेली आहे. ती केव्हा होते? जेव्हा तुमची जागरूकता तुमच्या संगती असते. तुम्ही एकदम जागरूकतेने, अवेअरनेसने ते वाक्य बोलत असता. तेव्हा ती इच्छा पूर्ण होते. लक्षात आलं का? त्यामुळे कोणती इच्छा तुमची अपूर्ण राहील असं कुठेही कधीही समजू नका. एकदम मनाने, प्रेमाने आणि इच्छेने एखादी इच्छा करा. इच्छेने एखादी इच्छा करा आणि ती कोणाला तरी बोलून दाखवा. मनात ठेवू नका. आणि तुमच्या जीवनामध्ये असं कोण व्यक्ती नसेल, की तुम्ही कोणाशी बोलू शकता ती इच्छा. तर तुम्ही आरशासमोर राहून आहे ना, उभं राहून ती इच्छा बोला.
डिस्परेटली बोलू नका, आक्रमकपणे बोलू नका, पण एकदम स्मूथली बोला की माझी अमुक अमुक इच्छा आहे किंवा अमुक अमुक मला गोष्ट हवी आहे आणि खूपच लवकरात लवकर हवी आहे, आणि स्मूथली बोला, तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे. पण स्मूथली बोला. असं समजू नका की ती पूर्ण व्हायलाच पाहिजे किंवा आक्रमक डिस्परेटली बोलू नका. स्मूथली बोला. ती इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे असं कधीच समजू नका की तुमची एखादी इच्छा अपूर्ण राहील. मनुष्य जन्मात आल्यानंतर मनुष्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही. हे नेहमी लक्षात घ्या. प्रत्येक इच्छेसाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जर एखाद्या राहिलेल्या इच्छेसाठी मनुष्याला जन्म घ्यावा लागतो, हे एवढं सत्य आहे, श्रीकृष्णाने गीतेत सांगितलंय, तर तुमच्या ह्या जन्मातल्या केलेल्या इच्छा कशा अपूर्ण राहतील? राहणारच नाहीत. फक्त तुम्ही त्या इच्छा बोलताना, एखाद्याशी शेअर करताना किंवा आरशासमोर बोलताना ना, तुम्ही अवेअर पाहिजेत, तुम्ही जागरूक पाहिजे, आणि त्यावेळी तुमच्या मनामध्ये इतर कोणतंही वाक्य, इतर कोणती इच्छा, इतर कोणताही व्हॉल्यूम नाही पाहिजे तुमच्या मनामध्ये. तुम्ही स्वतः सायलेंट हवा. ठीक आहे? तेव्हा तुमची इच्छा 100% पूर्ण होईल, आणि नक्कीच पूर्ण होणार आहे मित्रांनो. तर मायूस होऊ नका, होप सोडू नका. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. ठीक आहे? काळजी घ्या. नमस्कार.